पुतना नावाची राक्षसी अमावस्येच्या दिवशी आलती. काल ओझरत बोलून गेलो. ती वासना होती. म्हणे पुतनेनं भगवंताला एकदा घेताना बघितलं. आणि देवानं तिचं स्तनपान करीत असताना डोळे झाकले. स्वर्गीय भागवतातलं एक फार सरत्न वैकुंठवासी रामचंद्र महाराज डोंगरोजी महाराज म्हणायचे की भगवान कृष्ण परमात्म्याने तिचं स्तनपान करत असताना डोळे झाकले. त्याचं वेगळं कारण होतं की विष कडू असतंय आणि कडू वस्तू पेत असताना माणूस डोळे झाकते. एक कारण. दुसरं कारण सांगतोय, देवानं जर रागानं मला विष पाजायली म्हणून पाहिलं असतं तर कापरासारखी जळून गेली असती, जाग्यावर जळाली असती. देवाला ते करायचं नव्हतं ना, म्हणून शोषून मारली ती. मुंच 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 म्हणजे सोड, संस्कृत मधला शब्द आहे. पण देवाने विचार केला, असू द्या पापी, असू द्या दुराचारी, स्पर्श माझा झालाय. हृदय मुख्य ठिकाण आहे आणि त्या हृदयाशी माझे होठ लागलेत. आता हिला रस्त्यात पडू द्यायचं नाही. सायुज्य सदन दिलं. पाहता श्रीमुख गोविंदाची. किती मोठी ताकद महाराज, प्रचंड शक्ती. त्या विटेवरच्या मालकाचं रूप इतकं प्रभावशाली, इतकं प्रसन्न आहे, ते बघितल्याच्या नंतर जात आहे. महाराज सकाळच्या काकड्यात वर्णन आलंय कोट्यावधी ब्रह्महत्येचं. श्विजू काका, ब्राह्मण मारला म्हणजे ब्रह्महत्येचं पातक आहे असं नाही. जगात अशी काही कर्म आहेत अरुण तात्या, शिकारी पाटील, ते पाप केल्याच्या नंतर कोट्यावधी ब्राह्मण मारल्याचं पाप लागतंय. आईचं जर अंतकरण दुखीला असेल ना तर येती मारल्याचं पाप लागतंय. येती येती कोणाला म्हणायचं? येती. येती म्हणजे नुसती येती का? येती म्हणजे येती असते ती. फार मोठा योगी. व्याभिचार असेल, एखाद्या सात्विक सदाचारी पुण्यशील पावन स्त्रीकडे माझ्या पवित्र भारत देशाची संपत्ती आहे. बसा सर, ही स्त्री या देशाची. आणि तिच्याकडे एखादा जर नराधम चुकीच्या दृष्टीने, वामदृष्टीने, वासनात्मक दृष्टीने तिच्याकडे जर पाहत असेल तर लक्षावधी साधू मारल्याचं पाप त्याला ते लागत असेल. राजो लक्षात घ्या, एखाद्याचं वाईट होत नाही, पण वाईट व्हावं इतकं जरी मनात आणलं तरी आपण पापी आहोत. तरी पण आपण पापी आहोत. मग अशी काही झालेली जी पाप आहेत, हे थांबवायचं एकमेव जर कारण असेल तर श्रद्धेनं पंढरपुरातल्या मालकाकडे जायचं, चंद्रभागेचं स्नान करून त्याच्या पायावर डोकं ठेवायचं आणि प्रसन्नपणाने त्याला अंतकरणात ठेवून चांगल्या कामाला सुरुवात करायची. इति नाम दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. ते सुख प्राप्त होते. विश्वात खूप काही लोक होऊन गेले. एवढा सुंदर एक मुलगा होता, त्याचं नाव होतं सुदर्शन. इथं कोणाचं असेल तर अंगावर घेऊ नका. त्याचं नाव आहे सुदर्शन. तो फार सुंदर होता, पण तो विद्याधर लोकातला होता. फार सुंदर, फार सुंदर. आणि तो सुदर्शन नावाचा विद्याधर एका साधूला हसला. आणि साधूला हसल्याच्या नंतर, साधू साधू होता महाराज, काही अग्रगण्य, नाविन्य, सात्विक, सदाचारी, पुण्यशील महात्मे, शक्यतो असं थोडंफार काही मनाव घेत नसतात. ते का तुम्ही आम्ही थोडेचे. साधूनं देवाला विनंती केली, आम्हा गांजी जंतरी का मेला नारायण. देवा, आम्हाला मूर्ख लोक जर त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेलास का? काय ताकद आहे महाराज बोलण्याची. आम्ही जना भ्यावे तरी कान लाजे देवे. देवा, आम्ही लोकांना भ्यावं याची लाज तुला वाटत नाहीये? महाराज विटेवरच्या मालकाने या सुदर्शनाचा सर्प केला. किती जाग्या वाकलेला सर्प आहे. साधू 4 जाग्या व्यंग होता. वाटेल ते प्रयत्न केले. विद्याधर लोकातला एक तो देवता आहे, विद्याधर देवता आहे ती. काय प्रयत्न
प्रयत्न केले नसतील, सगळे असफल ठरले. पण एके दिवशी ब्रह्मांडाचा मालक वृंदावनाच्या ठिकाणी त्या गोकुळातल्या सज्जन सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांच्या सानिध्यात वावरतो. सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. वृंदावनाच्या ठिकाणी सर्व जातात. एक रात्र आहे, चांदणीची रात्र आहे, पौर्णिमेची रात्र आहे. त्या रात्रीच्या प्रकाशामध्ये हा सर्पाच्या रूपातला सुदर्शन नंद बाबांना ग्रासतोय, गिळतोय. धावली माणसं, खूप मारत होती त्याला. तो शापित सर्प आहे, तो कसा मरेल? पण ज्या वेळेला जगदानंद कंद जगतपती भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात आणि विश्वाच्या मालकानं त्यानं बघितल्याबरोबर त्याच्या सर्पाच्या योनीतून त्याला मुक्त झाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. दुःखाची निवृत्ती सुखाचे देशो, दुःखाची निवृत्ती सुखाचे देशो, दुःखाची निवृत्ती सुखाचे दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगा निरागत गुलगुला बोलत, रंगा निरागत गुलगुला बोलत. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगा निरागत गुलगुला बोलत, रंगा निरागत गुलगुला बोलत. इतकी त्या मुखामध्ये प्रभा आहे. इंद्राची पत्नी शची, आपण कोण्याही राजाची एखाद्या मंत्र्याची पत्नी आली तरी पळत जाऊन हार आणावं लागेल, एखादी शाल आणावं लागेल, इतकी औपचारिकता करावी लागेल. कोण्या मंत्र्याची? एखाद्या. किती दिवस वाचल तो मंत्री? बर, त्याची बायको बी किती दिवस वाचल? ठीक आहे. तुमच्याकडे एखाद्या कार्यक्रमात विकास भाऊ मला आमंत्रण दिलं, नाही जाता आलं, तर आमच्या मुलाला ना आमच्या मंडळीला त्या लग्नात पाठिलं. किती आदर करत्याल तुमच्या घरच्या बायका? होय विजू काका. बाळू महाराजांच्या मंडळी आल्यात, बाळू महाराजांच्या मंडळी आल्यात. योग असा आला, मला सांगायचंय का आपण मुठभर पुरुषार्थ नाही म्हणता येणार, मुठभर वैभव घेऊन पळायलो तर इतकी लोक आपल्याला मानतेत. तर इंद्राला मान किती असेल? अरुण तात्या, काय मान असेल त्याला? किती मोठा मान. मला असं वाटतंय थोडंभर मुठभर वैभव घेऊन विनाकारण दुसऱ्याला कोपर खेळ्या नाही हाणल्या पाहिजे. लय लोकायला कोपर खेळ्या हाणायचा नाद असतो, मोडून जाते कोपर. रांगावं लागन तुला सर्पासारखं मूर्खा. हे बा, तारुण्याचा मत, संपत्तीचा मत काही वेळापुरता असतोय. एकदा पंढरपुरातल्या मालकानं मेमरी कार्ड काढून घेतलं ना की लगेच निरोप येतोय, गिरगावचा बाळू गेला. अवघड परिस्थिती. तुमच्या आमच्या हातला विषय नाही. तो राहिला संपत्तीचा भाग. हे तारुण्य, ही संपत्ती, ही चरचर बोलणारी जीभ, हिला थोडा आटोक्यात असलं पाहिजे. आटोक्यात आपण या तीन गोष्टीवर जो मर्यादा ठेवतो तो विश्वातला माणूस म्हणून जगत असतो. काही काही मर्यादा असतात. केवढा मोठा इंद्र, या विश्वातली प्रत्येक
सत्ता त्याच्या ताब्यात आहे. सकाळी मोटरसायकल चालवताना रस्ता दिसत नव्हता, आहे का ना संभाजीराव? ते अंटाकडीहून आलेत. इतकं धोकं होतं विकास भाऊ. कोणाच्या हातात आहे? इंद्रानं सही केल्याशिवाय सूर्याचा प्रकाशच नाही. त्यानं सांगितलं मागच्या 7-8 दिवस नुसतं ऊन पाडूच नका, नाही पाळलं सूर्यनारायण. त्याच्या सहीला मान आहे, त्याच्या सहीला किंमत आहे. करू द्या बरं आपल्या कोण्या मंत्र्यां सहीन त्यांना म्हणा आता पाऊस पाहिजे, कांदे वाळायलेत. अरे ओम पडतो पाऊस नाही, जाऊ द्या आपल्या महाराजाईमुळं आहे ते आभाळ जाईन. इतकं बी यायच्यात नका ना अपमान करू आपला. जाऊ द्या बापू, आपल्यात जरी नसेल तेवढी ताकद तरी पण महाराष्ट्रात तितक्या पावरचे साधू आहेत. ते आपल्याला भेटत नसतील. विकास भाऊ आपलं नशीब नसेल, आपली योग्यता नसेल, आपली पात्रता नसेल, पण साधू शिवाय स्वतः मी रात्री बोलत होतो आपण कदम सर, हे विश्व जर कोणामुळे टिकून असेल तर कधीच म्हणायचं नाही बापू आपण भजन करतो, कीर्तन करतो, भागवत सांगतो म्हणून नाही. आपल्या खिशामध्ये एक चमचाभर पण तितकं पुण्य नसावं. या विश्वात असे काही साधू आहेत आणि अशा काही पतिव्रता येतात की त्यांच्यामुळे हे विश्व साबूत आहे. या विश्वातल्या काही ज्या दळणवळण क्रिया असतात, आपत्ती असतात, एखादं म्हणीन मी निवारण करीन, मग आता कोरोनावर नंतर मात, मग येऊच काऊन द्याला. असं जर राजसत्तेतल्या लोकांच्या हातात असतं तर मग येऊच का द्याला. त्यांच्याही हातात नाही. बरं त्याच्या हातात होतं तर राजसत्तेतले माणसं कोरोनात गेले नाही का? मी सांगितलंय की दिवशी भागवतात तुम्हाला वर्ण नाही. आपल्याकडे तीच डॉक्टर गेले नाही का? महाराज सर्व सत्तेचं नाविन्यपूर्ण काम जर कोण अघटित करीत असेल तर त्याचं नाव इंद्र आहे. इंद्र आणि इंद्राच्या पत्नीला एक साधू भेटला. एवढा पुरावा सांगून आपण पुढच्या ह्याच्यात जाऊ बापू. म्हणजे नंतर 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगितले दुःख निवृत्तीचे. भेटी करता नारद गेले आणि नारदांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. इंद्राची बायको आहे ती, शेची म्हणतात तिला. जयंत नावाचा पुत्र आहे, जयंती नावाची कन्या आहे. खूप मोठा सायास, खूप मोठा प्रयत्न. लोटांगण घातलं आणि प्रसन्नपणाने नारदाने विचारलं माय खुशाल आहेस? होय, पण बाई थोडस पुढचं घर चढड्या. कोणतं घर माहिती आहे? विश्वात माझ्यासारखी सुखी कोण नाही. नव्हतं म्हणायला पाहिजे. बेके दिवशी बोलून गेलो. पैशावाला मी मोठा आहे असं त्यानं म्हणावा की आपल्यापेक्षा जास्त पैसे दुसऱ्याकडे नसावा. गर्व तर मला बी आहे ना. माझ्याकडे काय मुठ भरून असतील मला त्याचाही गर्व आहे. पण तो गर्व कितपर्यंत असावा की मी माझे लेकरं माझी बायको व्यवस्थितरित्या 2 टायमाच्या भाकरी देऊ शकतो इतक्या पुरता गर्व आपण धरावा. याच्या व्यतिरिक्त नाही. मोठे ते आहेत, आपण नाहीत मोठे. महाराज 33 कोटी देवांचा राजा, त्याची पत्नी ज्याच्या पायावर वागती. आता इंद्र मोठा आहे का नारद मोठे आहेत? का नारदच मोठे राहणार. मोठे आहेत नारद. मला एक संप्रदायाकडे बघत असताना असं कौतुक वाटतंय. आपल्याकडे 23 तारखेला सुरुवात झाली, 24ला आम्ही बापू खानदेशमध्ये गेलो होतो. काय बेजारे असते लोक कालच्या लोकायला, आमदार लोकायला निवडून येण्यासाठी. पुन्हा निवडून आल्यावर पुन्हा वरिष्ठ लोक आपल्याला पद देतात का? साधं आहे का ते? मान सन्मान ते पैशासाठी जगतच नाहीत, ते प्रतिष्ठेसाठी जगतात. पैसे तर त्यांच्याकडे इतके असतात राजू, ते कागदावरले खोटे असते, ते काय खरं नसते. ते लय मोठे लोक असतात. ते एवढा त्यांना मान सन्मान, त्यांच्याकडे शासकीय गाड्या, फौज फाटा लवा जमा अमका तमका. पण विद्यमान राज्याचे शिक्षण मंत्री एका छोट्याशा वारकऱ्याला हार घालून तो शिक्षण मंत्री एका वारकऱ्याच्या पाया पडतोय. किती मोठा आहे आपला संप्रदाय, किती मोठा संप्रदाय.
मी एके दिवशी बोलून गेलो भागवतात. माझ्या लहानपणी 3 एकर जमीन घ्यायला जितके पैसे लागते तितके पैसे मंडपाची सुपारी होती. मंडपाची सुपारी, बँडची सुपारी, बँड वाजणाराची सुपारी. ओम येजू काका ते लग्न लावायला ब्राह्मणाला फार मोजकी दक्षिणा असेल, पण पाया सांगा बरं कोणाच्या पडडे असतील? ब्राह्मणाचे. मंडपावाल्याच्या पडडे असतील. बापू तू या पडडेकर कधी पाया कोणी? आमच्यानं तुला धुन केला वाढना पकवादे बी असा करी तू वाघ झाला काय बच करी तू काय त्याला तुम्ही नाही अशी दातो खातीत पकवादे पण स्पीकर वाल्यावर इतके दात खाले असं वाटते कीर्तनातच खातीत का काय काकडी सारखं त्याला काय माहिती. आमचे बी लोक म्हणजे वाढना वाढव ना. कोण पाया पडतं त्याच्या? कोण पाया पडतं बँडवाल्याच्या? महाराज साधूत ताकद आहे. नारदाच्या चरणावर दंडवत घातला आणि मग पण सहज पुढचं घर चालड्या. माझ्यासारखी विश्वात कोणी सुखी नाही. महाराज नारद होते ते का बाळू महाराज थोडाच होता, खालीवरी बोलल्यावर पाकिट भेटायचं नाही. तरी पण मी पण नाही चोंबळीत जास्त. हा तसं एवढं काही चोंबळीत नाही. कामापुरतं झालेलं आहे घरी, आता काय ताण घ्यायचं नाही. आणि लय बी कामाच्या पुढे केलं तर कुठं पोरगा आपण गेल्यावर 10-5 बनलं टाकणारे काय नाही. ती विश्वाची रीत आहे, ती आमची रीत आहे. त्याच्यामुळे बापू बस सांगतो मी. पण ते काय होईन माहितीये का, ते कॅमेऱ्यात जाईन ते म्हणतील बसक्याच्या नादी लागलं आणि यालाही बसावं लागलं. आता ते गंजा कळ काढायले त्याचे गुडघे दुखताना मला कळालेत ना, ते टकटक करायलेत. पण काय करते त्याला एका चांगल्या श्रीमंत माणसानं उडीलं. हो म्हणजे ते पांढरं पाणी पित नव्हता आशान उडील. कसं यायलाच गौस हेच कसे गौसले काय माहित त्याला. पार गुडघे गेले त्याचे. तरी म्हणलं होतं आता मी सांगतोय ना, आज फक्त तुम्हाला 4-2 दिवस बसायचं, मला तर मरुस तर बसायचं. विडाला देवर्षी नारदानं सांगितलं, आई साहेब मोकळवळ नावाचं गाव आहे आणि त्या गावात सध्या कांद्याची लागवड चालू आहे आणि 5-7 दिवसाला तुम्हाला कांदे लावायला मोकळवळला जायचंय. वैभव शिकारी पाटील. तर बाई म्हणली, नारदा काही तुमच्या लक्षात नाही आलं का मी कोण आहे म्हणून? नारद म्हणले, आई साहेब तुम्ही शची माता आहात ना, 33 कोटी देवाच्या राजाची धर्मपत्नी आहात ना तुम्ही, मला माहिती आहे ना. मी हमेशा येतो ना तुमच्याकडे, फराळ पाणी करून जातो ना तुमच्या हातचा. तुम्ही का लहान हो का? पण तुम्हाला कांदे लावायला मोकळवळला जावं लागतंय. कोण म्हणतंय? नारदान सांगितलं, बाई या गावात पुण्य आहे तोपर्यंत राहता येते. तुका मन जाती पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती. तुका मन जाती पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती, पुण्यक्षया धोगती. पदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं की खाली यायचं. पुण्यक्षया धोगती. बँकेत कोण्या लोकांची किंमत असते? मोठ्या गाडीत बसून गेलेल्या गाडीत बसून गेला एक आणि मॅनेजर दमदाटी करू लागला. त्याला कसे पैसे दिले? अरे ते दिले, कपडे होते त्याच्या अंगा. एक म्हातारा आलं, इस्त्री नाही काय नाही काय नाही, टोपी मळकट, धोतर मळकट, नेमकंच कांद्याला पाणी भरलं ना आलं आपलं. सुनाला दवाखान्यात नेलं तर डिलिव्हरीसाठी आणि घरून फोन आला, दादा 5-50 हजार रुपयाची. गेलं म्हातार. कॅबिनमध्ये पण येऊ दिलं नाही. मॅनेजरनं जाग्यावर अंगठा घेतला आणि देऊन टाकले पैसे. आता 1 कोटीच्या गाडीत आलेलं असं तन फुग्यावानी करू लागलं, या झाडावून त्या झाडावर, त्या झाडावून त्या झाडावर. त्याला वाटलं बँक फुकू का, मॅनेजर फुकू का, कॅशियर फुकू, कोण कोण फुकू.
नाही नाही ते कसा घेईन, काय करू असं वाटत होतं. मॅनेजर साहेब म्हणले, साहेब तुम्ही मोठी माणसं आहात, आम्ही काय या ईदभर पोटासाठी शासनाची जनतेची नोकरी करणारी माणसं आहे, तुम्ही आमच्यावर का रागावले. तुला कळतं का गाडी केवढी आहे माझी, 1 कोटीची. हो. 2 बॉडीगार्ड आहेत, 1 पिस्तोल आहे. हो, बिना लायसनचा. बर आहे का सवय भाऊ कोणाला, नाही म्हणले मॅनेजर साहेब. म्हणले नाही, मी शासनाचा नोकर आहे म्हणून सांगा, नाही तर तुमच्या गाडीचा ड्रायव्हर मीच राहिलो असतो, असं म्हणले मॅनेजर साहेब. ते चांगली माणसं असतात, ते कशाला साखर खाऊन बसत असतील खुर्चीवर, ते कुठं नादी लागतील. शेवटी अरे तुला अक्कल आहे का, नाही म्हणले हे हिसाब करण्यापुरती आहे, बँक चालण्यापुरती आहे, दुसरी काही नाही म्हणले. बर बर, त्या मळकट माणसाला पैसे दिलेत जागेवर नेऊन, मला देत नाहीस. ऐका म्हणले साहेब, त्या माणसाची धरणात जमीन गेलती त्यावेळेला 20 कोटी रुपये द्यायला आलते, आणि तेव्हापासून त्यानं बँकेत टाकले तर आमच्याकडे 55 कोटी द्यायचे झालेत. आमचं काय, तुमचं पॅनल्टी लागून खातं 0 झालंय. अरे हो, अशा माणसाला किंमत असते का. बँकेत खात्यावर ज्याचे पैसे आहेत राजा त्याला किंमत. वरील हात असताना पुण्य लागते, पुण्य. पुण्य संपलं की कंबरड्यातला चल खाली बोंबलत. आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब मोकळ वळ मध्ये कांदे लावायला जावं लागते. काय मेकअप असेल तिला, काय गरज होती तिला मेकअप. इंद्राची बायकोन आता सोन्याच्या गावात राहणारी, भोगावतीचं पाणी पिणारी, अमृत पिणारी, 5 प्रकारचं अमृत, आणि तिला कशाला ती फॅरन लवली, लिपस्टिकन, आमकन, भावळ्या कापायचा वस्तारान, आमकन तमकन, हे काय गरज आहे तिला कशाची. ब्युटी पार्लर होय ना ना, काय तिला काय गरज आहे का. तिथं जाण आमकं करान वगैरे करान. इंद्राचा मुलगा, त्याला कशाची गरज, ते फेशियल आणि ते दुकानात पाहत असतो 640 रुपये याची किंमत. मी एक जणाला त्याला विचारलं, हे कसं करते रे. काय नाही म्हणले, ह्याच खुर्चीव करते. तर त्यांना अशा इतक्या बाटल्या दाखिल्या, ही आधी लावायची, ती लावायची, मग पुसायचं. तुमचं करायचं का. म्हणलं न ग, मला हे दिले आणि किती दिवस राहतं ते, पुन्हा गाडगेवानीच होतं म्हणले. म्हणलं जाऊ दे मग, कशाला 640 रुपये मातीत घालायचे, हाय ते बरं आहे आपलं, जाऊ दे, काय ताण नाही. काय कोण लोक होती ती. खाली यावं लागलं, खाली खाली. हा मला बाईनं सांगितलं, महाराज आता जे सुख आहे ह्या सुखातून खाली येता कामा नये, असं काही औषध आहे का. नारद म्हणले, बाई हे चिल्लर सुख आहे, तुझे मालक फक्त 33 कोटी देवाचे राजे येत गरुड, पण मेन देवाचे नाहीत. मेन देवाचं तुझ्यात मालकाला ऐकावं लागतंय. पण याच्या पलीकडचं जर तुला सुख पाहिजे असेल तर मग ऐक, तुला विटेवरच्या मालकाचं मुख बघावलं. या विठाला 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 गुरुजी बसतात तिथंच. मग तुला ऐकावं लागन ग. बाणकर पाटील आले काल, त्यांच्यामुळे गृहमंडळाचा बॉस, या परिसरातलं अधिष्ठान भगवान शनेश्वर भगवान, माध्यान दुपारची आरती, देवाला स्नान चंदन उटी, योगायोग आला. विकास भाऊ आपण होतो, विजू काका आपण होतो, अरुण तात्या होते, ते गुरुजी सुद्धा होते. कालचा दिवस असा वाटला, फार गोडसा दिवस. भगवंताची 5-4 मिनिटं सेवा भेटली. ते आदरणीय बाणकर पाटील साहेबांमुळे. अध्यक्ष साहेब बी सेवेत होतेच तिथं, आज आलेच सुद्धा. तुम्हालाही प्रणाम. विठाला विठाला
नारदाने सांगितलं, बाई जर तू माझं नाही ऐकली तर तुला मोकळ ओहळला कांदे लावायला जावं लागते. आणि तिच्या नवऱ्याच्या गाडीला 222 दिवे. काय फजिती हो. एवढ्याहून खाली येणं लय अवघड आहे. मग गाड्या घेतानाच हिशोबाने घ्यायच्या बरं. हो, 5 रुपयाची गाडी घ्यायची, ती अशी घ्यायची की त्याच्यानंतर पुन्हा 3 रुपयाची घ्यायचं काम पडू नये. मग 6 रुपयाची घ्यावा, मग 7 रुपयाची घ्यावा. घेतानाच 22 रुपयाची घेतली, मग सायकलवर पळायची वेळ आली. याच्या इतका अपमान, याच्या इतकं दुःख, याच्या इतकं अरिष्ट जगात कुठलं नाही. नैसर्गिक आपत्तीने येत असेल तो भाग सोडून द्या, पण तुमच्या दुर्गुणानं, तुमच्या फुगीरपणानं, तुमच्या नालायकपणानं, तुमच्या अतिताईपणानं, आपल्या हरामखोरपणानं आपल्याला लक्ष्मीची स्थिरता न कळता अस्थिर स्वरूपात जीवन जगणं, अशा गोष्टीनं जर आपल्यावर ही वेळ येत असेल तर आपल्याला अपयश मरणापेक्षा ओखट असतं. 33 कोटी देवाच्या राजाची बायको तिला कांदे लावायची वेळ येते. काय वाटलं असेल तिला? काय करावं लागेल नारदा? दुःखाची निवृत्ती सांगतोय. पाय धरले, बाई तुला गोविंदाचं मुख बघावं लागेल. पाहता श्रीमुख गोविंद आहे कुठं? तो गोकुळात आहे. बर. इंद्राची पत्नी शची गोकुळामध्ये प्रगट झाल्या. त्या अनया नावाच्या गवळ्याच्या घरी, त्याचं नाव होतं अनया, याच्याकडे प्रगट झाल्या. राहिल्या तिथं, घरकाम केलं, दोन्ही धुतली, भांडी धुतली, सडा टाकला, सारवण केलं, स्वयंपाक केला, पाणी भरलं. कशा करता आलती माहिती आहे? फक्त मालकाला पाहाला बांधकर पाटील, मालकाला बघायला आल्या. पण मालकाचा वाडा इकडच्या कडेला होता, ह्या इकडं राहत होत्या. पण कर्मनो गहनो गती योग असा गोड होता. मालकाच्या वाड्यापासून पाणी आणायला रस्ता होता आणि त्या पाणी आणायला जायच्या. कशाचं मिश होतं? पाण्याची गोविंदाची चट. वा. रांजून असेल त्या काळात, मला असं वाटतं हौद नसेल, कारण सिमेंटाची व्यवस्था नव्हती ना. हौद कशी होतील? आणि पूर्वीच्या काळात हौद केला तर मोठ्या दगडाला कोरून करत होते. मी आग्र्याला किल्ला पाहिला. त्या किल्ल्यात मध्ये एक वाटी आंघोळीची, त्या राजाला आंघोळ करायची वाटी होती, ती दगडाची वाटी होती. त्या वाटीमध्ये 3000 लिटर पाणी बसतंय. कशी कोरली असेल ती, नेली कशी असेल मधात, ती भरायची कशानं? पलीकडं यमुनेचं पाणी शेंदायचं. ते शेंदणारे 1000 लोक मेले असतील, ते मेलं की पुन्हा ढकलून द्यायचं. राजात तसा होता तो. आणि मग ते पाणी हत्तीच्या सोंडेनं ती वाटी भरायची, कारण हे सिमेंट नव्हतं ना. तर आता हा काल तर किती मोठा आहे, कल्पना करा. योग असा आला, ते रांजून भरल्याच्या नंतर आता आपण ज्यांच्याकडे राहतो त्या घरातले कुटुंब प्रमुख आपल्याला म्हणतील, मूर्ख आहेस की काय? रांजून भरलाय ना, आता पुन्हा पाण्याला कशाला चालली? तिला गोविंदाची चट. चट या शब्दाचा अर्थ आवड, आणि मिश या शब्दाचा अर्थ निमित्त. मिस पानियाचे निमित्त, निमित्त पाण्याचं. मिस पानियाचे गोविंदाची चट. चट म्हणजे तिला आवड होती, मी देवाला बघावं. मग आता रांजून भरल्याच्या नंतर आता पुन्हा जावं तर घरातली लोक नाव ठेवतील. करायची काय? भरला उलंडोनी रिता करी घट. तो भरलेला रिकामा करायची, म्हणजे मधल्यानं म्हणूच नाही पाणी भरलंय म्हणून बघत राहायची. किती पाहिलं माहिती? तिनं देवाला पाहिल्याच्या नंतर हिला पुण्य किती लागले हे मोजण्यासाठी गिरगावच्या बाळूकडं तराजू नाही, ब्रह्मदेवाकडं नाही, तर माझ्याकडे कुठून असणार आहे? हे बा, चांगल्यांची मापं काढायचा प्रयत्न करूच जाऊ नका. पण अशी आपल्यात अशी काही भडवी निर्माण झाली, काही हरामखोर निर्माण झाली, काही नालायक निर्माण झाली, काही बुजदिल झाली, की जिथं हात लावू नये तिथं हात लावायचा प्रयत्न करतात. कोणाची मापं काढायचा प्रयत्न करू जाऊ नका. आपल्या पुराणातल्या, आपल्या संतांचे, आपल्या योग्यांचे, आपल्या तप्यांचे, आपल्या सिद्धांचे, आपल्या सत्पुरुषांचे माप काढायचा प्रयत्न करू नका. माप तर जळेल,
ज्या हातानं माप धरलं ते हातही जळेल. विठाला विठाला राधा राधा आहे महाराज. एवढं पुण्य झालं, या पुण्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर, आणि तेच येडं झालं. पैठणच्या मालकानं सांगितलं संतांचं कर्ज देवावर असतं. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी. देवावर संतांचं कर्ज आहे. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. आपल्याकडे जरी एखाद्याचे पैसे असतील ना बाणकर पाटील साहेब, तर 10-5 लोकात आपण त्याला बोलू शकतो, पण एकटा दिसल्यावर जवळून जाऊ शकत नाहीत. राजू काका, लाज वाटते हो, लाज वाटते, लाज. मान खाली घाला वाटते, मान. पोरीच्या लग्नाला पैसे घेतले, ती व्यक्ती गावात आली, बोलवलं घरी. गरीब माणूस होता. गावात आंब्याची डाल विकायला आली. तशा काळामध्ये 10-5 रुपयाचे आंबे विकत घेतले आणि बायकोला सांगितलं रसपोळी कर ग. आंबे रस केला, जेवू घातलं, त्या व्यक्तीला काढून दिलं. बायकोने विचारलं मालक एक बोलू का? 3 महिने आंब्याचा सीझन होता, त्याच्यातले 2.25 महिने निघून गेले आणि आता हे काय थोडे दिवस राहिलेत आंब्याचे. मला असं वाटतं आज जर रस केला नसता तर या वर्षात आपल्याला आंब्याचा रस भेटत नव्हता. मग तुम्ही आज केला कसा? इतक्या दिवस लेकरं किती म्हणत होते, तुम्ही साधी कैरी पण घरी नाही आणली. म्हणलं तुम्हाला तर तुम्ही पैसे नाही म्हणायचे. आज तुम्हाला पैसे आले कुठून? बायको विचारते. नवऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. प्रिये, पैसे आज पण नव्हते ग, पण आज एक जणाकडून उधार घेतलेत, उसने घेतलेत. आणि कशा करता? आपल्याला रस खाण्यासाठी नाही. आपला एक नातेवाईक आहे, ज्यांना तू आज जेवायला केलतस, त्यांनी आपल्या पोरीच्या लग्नाला 20,000 रुपये दिलते. त्यांनी काही सक्तीनं मागितले नाही, पण गावात काही निमित्त करता आले. 2 घास आपल्या घरून त्यांनी जेवून जावा याच्याकरता त्यांना आमंत्रित केलं. लाज वाटते ग, 20,000 द्यायचेत, एवढा मोठा माणूस आहे. म्हणून 10-5 रुपयाचं पुन्हा कर्ज केलं आणि त्यांच्यासाठी आंबेरस केला. लिंता आहे, लिंता, नम्रता आहे. माणसाला लाज वाटते. महाराज विटेवरच्या मालकाला सुद्धा लाज वाटते. म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे मागे. वाहे अंगे आपोलिया, 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 वाहे अंगे आपोलिया. म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे मागे. वाहे अंगे आपोलिया, वाहे अंगे आपोलिया, वाहे अंगे आपोलिया, वाहे अंगे आपोलिया. म्हणून नाचे मागे मागे, 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 म्हणून नाचे मागे मागे. कर्ज झालं देवाच्या डोक्यावर. वेडा झालाय तो. किती वेडा सांगू तुम्हाला?
मला आतापर्यंत असा वेळा सापडत नसल, दूध काढायला गेल्यावर बैला खाली बसलाय. राधेला पाहून भुलले हारी, राधेला पाहून भुलले हारी, बैला दुहितो नंदा घरी, वारियाने कुंडल हारे, गळे मोडित राधा चाले, गळे मोडित राधा चाले. राधेला पाहून भुलले हरी आप्पासाहेब. काय सुंदर असेल राधा. राधेचं भक्तिसूत्र इतकं गोड होतं आप्पासाहेब. दोन लोकांना थोड्या थोड्या चुका केलत्या. त्याच्यात सगळ्यात मोठी चूक केली चंद्रानं, म्हणून तोंड काळं पडलं. मला जरा सोप्या भाषेत बोला वाटत नाही, थोत्तर काळं झालं. महाराज ज्या साधूनं विद्या दिली, ज्या महाराजानं ज्या गुरुवर्यांनी शिकवलंय, त्या गुरुवर्याच्या पत्नीकडे चुकीच्या दृष्टीने या चंद्रानं बघितलं, म्हणून कायमस्वरूपी त्याचं थोत्राला डाग लागला. एक जणांनी विचारलं, मी कस काय डागतं? ऐका बरं का एके दिवशी एक म्हातारी झाडून काढू लागली बरं का, आणि झाडून काढता काढता आभाळ खाली आलं बरं का, आणि तिच्या डोक्याला जास्त लागू लागलं, म्हणून तिनं फटकन झाडू आणला आणि तो चंद्राला लागला. अशी कोणती म्हातारी बापू तंबाखू खाणार की तिच्या हातानं चंद्राचं तोंडाला वरबडते? नाही, त्यानं केलेलं पाप. सूर्यनारायणाची नैतिक चूक नव्हती, नैतिक चूक नाही, अशी साधारणशी गोडशी चूक आहे. सूर्यनारायणाच्या भावानं पण एक चूक केली ती. आईला शब्द चुकीचा बोलला होता. त्याचं नाव अरुण होतं. महाराज अरुण फार प्रभावशाली व्यक्ती होती. सारथ्य होतं, सूर्याचा सारथी. हा गरुडाचा भाऊ सूर्याचा सारथी. या अरुणानं एक चूक केली ती. अरुण महाराज त्याच्याशिवाय सूर्याचा प्रकाश नाही. अरुण सूर्याचा रथ कोणी हाकू शकत नाही. म्हणून वारकरी संप्रदायानं अरुणाची दखल घेतली. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिन्नला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा. हा अरुण. ह्या अरुणाला ज्या वेळेला पंढरपुरातल्या मालकाचं मुख पाहावं लागलं, तेव्हा आईला चुकीचा शब्द वापरल्याचं पाप संपलं. नाही तर तोपर्यंत जात नव्हतं त्याचं पाप. अरुणाने एक छोटीशी चूक केली. तुला दुसऱ्याकडे दास्यत्व करावं लागेल असा शब्द, कारण तिनं मालकाचं न ऐकता एका अंड्याचा भेद केला आणि त्याला अर्धवट शरीर प्राप्त झालं, म्हणून त्याला राग आलता थोडासा. पण नाही रागवायचं घरच्या लोकांवर, चलत असतं. जिव्हा दाताने रगडिली. आपल्या दातानं कधी जेवताना बोलताना एखाद्या वेळेस टचकन जिभेला लागतं, असं कासावीस होते बरं का माणूस. पण विजू काका दगड घेऊन कोणी दात पाडतेत का बानकर पाटील साहेब? कसं पाडता येईल कस भाऊ? कारण पुन्हा गरज आहे ना त्या दाताची. म्हणून आपली आई एखाद्या वेळेस जर एखादा शब्द अरे बोलली, बोलत नसते, पण आता ते प्रेम असते, गरज असते. त्यांनी थोडेसे दोन उन्हाळे पाहिलेले असतात. वडील बोलत असतील तर इतकं नाही मुलांना अंगावर घ्यायला पाहिजे. चला, किती वेळी झाली, किती वेळा झाला देव बैला खाली बसला. एवढं पुण्य वाढलं राधेचं, एवढं पुण्य वाढलं. या पुण्यवान स्त्रीच्या संगतीत कसं जावा, म्हणून चंद्रानं सूर्यानं श्रुतीला प्रश्न केला आणि श्रुतीनं सांगितलं एक विलाज आहे, स्त्री अलंकार घालीत असती. त्याच्यापैकी कुंडल नावाचे अलंकार राधेच्या कानात आहेत. आणि या कुंडलात एका कुंडलात सूर्य बसला आणि एका कुंडलात चंद्र बसला. म्हणून त्या कुंडलाचं वर्णन मागे टीव्हीवर एका बाईचं वर्णन आलं की तिच्या कानातले दागिने 6.5 कोटीचे हिरे आहेत तिच्या कानात. पण गाथ्यात तिचंही वर्णन नाही आलं, कारण गाथाले येणारे चोंभाळे नसतेत ना. आप्पासाहेब गाथाले येणारे लोक वर्णन करतील. असे 500 कोटीचे हिरे घालू द्या बरं, एखाद्या बाईनं वर्णन करतील का तिचं? असं कीर्तनात ऐकलं. आमच्याही पप्पेच माय एके दिवशी म्हणली, बाई माझ्याही कानात आहेत, मग तुम्ही आमचं मानलं नाही, तो राहते. हो, याच्यात काही तुरीचे पैसे असतील, काही कापसाचे असतील, काही लोकांनी दिलेले आहेत. आपल्या कानातलं कोण नाही. आपण फक्त भिकारीच आहेत, फक्त स्टँडर्ड भिकारी, इतकाच फरक आहे.
एका इंजेक्शनात बायको नीट, पुन्हा नाही म्हणली ती काय. असं नाही झालं. तुमच्यानं तुम्हाला इचकुनी याच्याकरता मी तिचं इचकिलं हे ध्यानात ठेवा. मग कशाला इचकीन, तिने इतकं इचकिलं मी रामदेव बाबाच्या शाळेत जाईल. हे तू तू कारभार अंगाला काव लावायची, चय बम बम बोले, कशाला ताण घ्यायचा. तुमचं आमचं वर्णन नाही. आपल्या कानातल्या कुंडलाला कोणी हल्ल्यानं वर्णन करीत नाही. जगात लई लोक आहेत, लई लोक. माग एक जण भेटला, ते म्हणला मी बनेल 18,000ची घालितो. मी म्हणलं तू 18,000ची बनेल जरी घातली तरी तू ह्या बी घामाचा वासच येतोय. आणि तो 7-8 दिवस जर राजू काका नाही धुतली तर तिला बी वाव होत्यान बागलात. अशी बनेल आहे का? नाही म्हणला महाराज चष्मा घालतो मी 27,000चा. चल तू खताच्या ढेगल्यावरलं झाडेस, तू काय काय घालशील, चष्म्याचं दुकानच दारात लावशील, याच्या पलीकडे काय करशील. तरी वर्णन नाही करणार कोणी, तरी नाही वर्णन करणार. राधेच्या कानात कुंडल सूर्य आणि चंद्र आहेत. महाराज राधा तपस्वीच तितकी आहे. किती सुख लाभलं पा महाराज. मोकळवळ नावाच्या गावामध्ये कांदे लावायला येणारी इंद्राची बायको, तिनं देवाला विचारलं काय देऊ, काय देऊन देशील म्हणले. अरे 33 कोटी देवाच्या राजाची बायको म्हणून पद भोगून आलेली बाई आहे मी, काय देशील रे तू. अहिल्यानगरचं पद देशील, नाशिकचं पद देशील, परभणीचं देशील, जालन्याचं देशील, संभाजीनगरचं देशील, अख्ख्या भारत देशाचं नुसते खालच्या लोकायचं मरक्या लोकायचं पद देशील. मला नको म्हणले देवा, एकच दे. ज्या दिवशी हे शरीर तुझ्या देशात पडल, ज्या दिवशी हे शरीर तुझ्या देशात पडल, ज्या मातीत पडल त्या ठिकाणची माती कपाळाला गंध म्हणून लाव. गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा. काय सुख हो. अहो आपल्या पतीच्या औदार्याकरता, वैभवाकरता या विश्वातली माऊली आपल्या पतीच्या नावानं कुंकुमाना टिकली लावते. जगात असा पुरुष का बायकोच्या नावानं गंध लावणार नाही. एकच आहे तो जगाचा पाप. महाराज का भक्त जिथं शरीर समर्पित केलंय ती भक्त आहे, भक्त राधा. त्या ठिकाणची माती आज कपाळाला लावतोय. आपल्याला दंडक दिलाय बापू, गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा. मला सांगा, विश्व ज्याच्या ताब्यात आहे ती फक्त एका राजाची पत्नी होती, पण हे सगळे राजे किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी फुकायचे. इंद्र सुद्धा त्याच्याच हातात आहे. इंद्राला सुद्धा उंदर करायची ताकद आहे त्याच्यात. एवढी मोठी विकास भाऊ ताकद. आणि ही ताकद ज्याच्यात आहे त्याच्या कपाळावर जाऊन बसली, दंडक दिला. ज्याला माझं दर्शन घ्यायचंय त्यानं गोपीचंदन लावायचं. सामान्य सुख आहे, पण औषध कोणतं. पाहता श्रीमुख गोविंदाचे, गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे, गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे, गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे. सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगानी रांगत गुलगुला बोलत, रंगानी रांगत गुलगुला बोलत. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगानी रांगत गुलगुला बोलत, रंगानी रांगत गुलगुला बोलत. विठोबा कुमारी गोपाल कुमारी वेद रोपाल कुमारी गोपाल 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 कुमारी विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार.
विश्वाच्या मालकाचं मुख बघितल्यावर राधेच्या अगोदर बऱ्यापैकी दुःखाची प्रकरणं तुमच्याकडे सांगितली, त्यांचं दुःख गेलं, ही त्या रूपातली ताकद आहे. वेळ तर संपला आपला. जगदानंद कंद जगतपती विटेवरच्या मालकाचं लग्न झालं. 16,108 स्त्रिया, एक प्रसंग सांगून पूर्णविराम आणि एक तिळांजुळीचा श्लोक म्हणायचा आणि फुलं टाकायची. हे राजा बस माय, बस 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 राजा बस. चांगला रगिलेस, तुम्हाला पण भेटस. ते म्हणलं लय चांगल्या ढवळ्या कपड्यावाल्याला भेट नाही तर तू हसून हसून किती ढवळे येत. बरं आहे, निदान कीर्तनात आलं ते तरी चांगलं आहे. वळण लागन पुढं. 16,108 पत्न्या देवाला. रुक्मिणी मातेशी लग्न झालं. काल आपल्याला वेळ फार अपुरा होता. आई साहेबांनी मालकाला सांगितलं, मालक माझ्या लग्नाला माझे वडील असावा. 7 समुद्र, एका सागराची कन्या लक्ष्मी. पत्रिका लिहिल्या. पत्रिका दिल्याबरोबर सगळी लग्नाला आली. मला सांगा, एक लहानसा कॅनल जर मंडपात आला तर मंडप राहतो का रे? आपासाहेब राहील का मंडप? नाही. समुद्र आल्यावर लग्नाला सुवर्ण अक्षरातली पत्रिका होती. असे धाड 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 करीत समुद्र निघाले. सुरसनई चौघडा वाजिनार होते तेव्हा डीजे नव्हता. डीजे नव्हता, ती पोटाव परात नव्हती. तुमच्याकडे वाजत असेल ना कुठं कुठं असं स्टँड केलेलं आणि त्याच्यावरती परात. ज्याचा संसार उलथा, ज्याच्या संसार लग्नात परात पालती, त्याचा संसार किती उलथा. निषेध वाद्य वाजवतो आपण. पाहिल्याबरोबर ओरडले, समुद्र आले, समुद्र आले. देवाचं लग्न लावायला मंगलाष्टक म्हणणारे आणि आंतरपट धरणारे ठराविक 3 लोक होते. ठराविक 3. आता लग्नात काय शिस्तता असा, छापे कोणाला मारावा काही नाही, ते आंतरपट धरणाऱ्याला आणतात. काही काही कार्यक्रमात काही रगीलच लोक असते, तो त्याला तितकंच काम असते. ते 2-4 टोळकच असते, त्याने फक्त कुंकू कालवायचं आणि छापे आणायचे. तोंडावर हानीत नाहीत आपल्या, म्हणजे बरं आहे. तुम्ही अंत्यविधीला गेल्यावर सुद्धा 2-3च 5-7 लोक असतात तिथं बजबज करणार. हे लाकूड लाव, ते काढ, तुला काढ म्हणतो ना, ते वरून टाक, अरे ते काढ रे. मला असं वाटतं यायला आधी दाबलं पाहिजे, वरून लाकडं टाकलं पाहिजे. याला सरंशहाणे म्हणतात. दुःखद प्रसंग आहे. कसं बोलावं, काय बोलावं, काय नसतंय. त्यांना असं वाटतं की ही कला आम्हालाच येते. अरे थोडंसं लांब होईल, थोडंसं आखूड होईल, काय त्याच्यात प्रदर्शन आहे. 10 मिनिटांना आधी जळल, 20 मिनिटांना उशिरा जळल, काय त्याच्यात काय. टायर टाक, पेट्रोल टाक, रॉकेल टाक. ज्याच्यासाठी तुम्ही रडता त्याला टायर टाकता. ज्याच्यासाठी तुम्ही शोक करता त्याच्यावर तुम्ही. आणि टी व्हीवर बातम्या आल्या नाही का,
क्यानी संगच जाळ आला आणि तेच जाळालं. सावडायच्या दिवशी याला फुकलं. नाही, अशी अमानुष कर्म नाही. हे तितक्या कामातली ती शहाणी लोक असतात. मग काय तिथं ते लग्न लावायला, ते मंगलाष्टक म्हणण्यासाठी, त्या अंतरपट धरण्यासाठी आल्याबरोबर प्रभू लग्न थांबवायचं नसतंय. आपल्याकडे काय असतं माहितीये का, पैशावाली माणसं आले की लग्न थांबत आहे. नाही महाराज, वेदीच्या मंगलाष्टकाला कधी थांबायचं नाही. आता सावध सावधान समयो साधा समीपी असे वागवा दान करा फलार्ध घटिका संपूर्ण आली. नाही थांबवायचं, किती मोठा असू द्या, किती मोठा. महाराज वेदीचं मंगलाष्टक म्हणायच्या आधी या तिन्ही लोकांनी सांगितलं, प्रभू आम्ही वेदीचं मंगलाष्टक म्हणत नाहीत. का 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 समुद्र आलेत. भगवंतानी पाहिलं, रमा ए लक्ष्मी जी, जे काका लग्नाला आलेत त्यांना सांगाव येऊ नका. आईसाहेब म्हणलं, देवा मी तुम्हाला म्हणलं माझ्या बाबांना पत्रिका द्या, आणि तुम्हाला माझे बाबा काही मनानं आले नाही. माझ्या बाबांची व्यवस्था जर तुमच्या लग्नात होत नव्हती तर तुम्ही बोलविलं कशाला. आईसाहेब देवाला म्हणतात. देव देव आहे महाराज, काय लीला आहेत त्याच्या. विश्वाच्या मालकाने हात सरळ केला आणि हातावरचा एक रोम काढला. एक रोम, खड्डा किती पडला असेल. एक रोम, अंगावरचा एक रोम काढला. खड्डा किती पडेल वानकर सर. तितक्या खड्ड्यात सातीला साती बशिले. अनंत ब्रह्मांडे एका रोमे ऐसे धेंडे, एका रोमे ऐसे धेंडे, एका रोमे ऐसे धेंडे. अनंत ब्रह्मांडे एका रोमे ऐसे धेंडे, एका रोमे ऐसे धेंडे, एका रोमे ऐसे धेंडे. महाराज समुद्रच काय, ब्रह्मांड बसवायची ताकद एका रोमे ऐशी धेंडे. म्हणून मालक एका ठिकाणी म्हणतात, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. तुटला आयुष्याचा दोरा, एरवा उगा पसारा, टाकोनी पळती रांडा पोरहे, अंती होती पाठ मोरे. स्वर्गीय किरणरावजी ढोकणे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालत असलेला हा सोहळा, गोड अशा त्यांना ती सद्गती प्राप्त हो. मी मगाशी बोलून गेलो राजू काका, आज आर्यमा नावाचे पितर येत असतात आणि आर्यमा नावाचे पितर आज किरणरावांना त्यांच्याशी समिष्ट करत असतात. आणि चित्रा आणि गुप्ता या दोन लोकांचे प्रस्ताव घेऊन पुनर्जन्माच्या पुढे पाठवतात. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का, जीर्ण सान्निजे नूतन वेढीजे. आज ती सद्गती पुन्हा कुठला काय अवस्थेला जायचंय ती आज आर्यमा नावाचे पितर किरणरावांना देतात. पुन्हा एकदा उदात्त अंतकरणाने म्हणेल, माझ्या पितृगणातील आर्यमा नावांच्या प्रभूंना प्रणाम करेल. शरीराने जरी स्वर्गीय किरणराव गेले असतील, त्यांच्यामुळे भगवान शनीश्वराच्या परिसरामध्ये, प्रांतामध्ये, दरबारामध्ये, साईनाथाच्या परिसरामध्ये महाराज महिपती महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत असलेला हा भाग, मुळामाईच्या कुशीत असलेला हा भाग, अशा परमपावन परिसरामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीला 7-8 दिवस भगवंताचं चिंतन करण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, ते स्वर्गीय किरणरावजी ढोकणे यांच्या पूर्ण पुण्यस्मरणाचं निमित्त. त्यांचे सुपुत्र ओमराजे असतील, साईराज असेल, त्यांचे पुतणे वैभव असतील, सिद्धेश असतील, त्यांचे बंधू आदरणीय विकास भाऊ असतील, बऱ्यापैकी या 7-8 दिवसाचा कारभार ज्यांनी सांभाळला आदरणीय आबासाहेबजी ढोकणे पाटील असतील, धनंजय महाराज आमचे, परवाला आपण सोबत होतो,
गेल्या 7 दिवसापासून रोज उदात्त अंतकरणाने प्रसन्न जिभेने सरस्वती कृपा पात्र ज्यांची रचना अशी आप्पासाहेब असतील, अधिक करून आम्हाला रोज वाढण्यासाठी कदम सर असतील, रोज नित्य 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 नित्य. आणि या परिवारामुळे यजमानांकडनं संदेश स्वीकारून आदरणीय या परिसरातलं वैद्यकीय कर्मकांडातलं वैदिक क्षेत्रातलं वैद्यकीय शब्द आलता, जाऊ द्या, तरी पण तुम्ही परमार्थातले डॉक्टरच आहेत ना. आदरणीय राजू काका असतील, विजू काका असतील, माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारा हा परिवार, वारकरी संप्रदायाशी संलग्न असणारा हा परिवार, वैदिक कर्माशी संलग्न असणारा हा परिवार, विद्वत्ता प्रचूर, वेदमूर्ती आदरणीय विजू काका आणि राजू काका, या परिसरातल्या सर्वांच्या अंतकरणाशी नाळ असलेलं व्यक्तिमत्व यजमानाच्या वतीनं ते संपर्क करत होते. रोजही हजर आहेत, त्यांनाही प्रणाम. अरुण तात्या असतील आदी करून सर्व. आज बनकर साहेब सुद्धा शनीश्वराच्या दरबारातून मारुतीरायाच्या गळ्यातला हार घेऊन आलेत. माझं परम भाग्य, माझं आराध्य दैवत मारुतीराय. मी मारुतीरायाला, माझा स्वार्थ आहे मारुतीरायाचं चरित्र मला गोड याच्याकरता सांगा वाटतं. उत्तरेश्वर बापू, मारुतीरायाच्या आचरणाची एक कणाची लहर विधात्याला सुद्धा पकडता येत नाही. तिथे गिरगावचा बाळू कोण चिल्लर आहे, पण फक्त आचरणाच्या आशीर्वादाची एक लहर मारुतीरायानं गिरगावच्या बाळूवर टाकावा, इतकीच मारुतीरायाच्या चरणी, शनीश्वराच्या चरणी प्रार्थना. नित्यानामचे शिकारी पाटील सुद्धा रोजची रोज येत गेले, त्यांच्याकडेही सन्मान झाला. ही आमची आजीबाई तर रोज येते. कीर्तन बाळू महाराजाशिवाय ऐकतच नाही म्हातारी काय. त्या आजीबाईलाही धन्यवाद. 5 मिनिटात आपण फुलं टाकू. कालच्या प्रसंगामध्ये कधी कधी भागवतात अगोदर महात्मे सांगतात, कुठं शेवटी सांगतात. कारण विधियुक्त पूजा केली, दंड सुद्धा स्थापित केला सप्तकांड्याचा. गोकर्ण नावाचं चरित्र, आत्मदेव नावाच्या साधूला गोकर्ण नावाचे सुपुत्र गायीपासनं झाले. धुंदुककारी नावाचा एक पुत्र मेहुणीचा घेतला, पत्नीनं चुकीचा व्यवहार केला. कालांतराने गोकर्ण विद्याध्ययना करता गेले, वेगात सांगतो. आणि धुंदुककारी हा गावात राहिला. जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल तो का. जिकडं तिकडं चुकीचं काम करत राहिला. कालांतराने मृत्यू प्राप्त झाला, पिशाच्ची येवणीला गेला धुंदुककारी. ज्यावेळेला पिशाच्ची येवणीला गेला, कालांतराने माझे गोकर्ण महाराज आले. एका आषाढ महिन्यातल्या एका पवित्र तिथीला श्रीमद भागवताचं आयोजन केलं. दिव्य असा मंडप, जांभळीच्या आंब्याच्या पानाचा मंडप दिला आणि श्रीमद भागवत कथा सांगायला सुरुवात केली. पण धुंदुककारी हा पिशाच्च्या येवणीत होता, म्हणून त्याला तिथं बसता येत नाही, ताप खाऊ देत नाही, पाप परमार्थात येऊ देत नाही. मग करावं काय? 7 कांड्याचा वेळू घेतला. वेळू हा अपवित्र होता. येळू अपवित्र का? येळूचे कारण फार वेगळे. येळूवरच माझ्यासारखा येडपट माणूस 3 दिवस बोलन. येळू निषेध कशा करता, चांगला कशा करता. माझ्यासारखा बानकर पाटील साहेब येडा गिरगावचा बाळू 2-3 दिवस बोलल, रोज 2-4 घंटे. येळूला विश्वाचा नाश करणाऱ्या एका हरामखोराचं रक्त लागलं. विश्वाचा नाश करण्याचा प्रयत्न, मानस भाव त्याच्या अंतकरणामध्ये तितकी विकृती आली. त्याचं नाव आहे सांब. हा साम लंकेश राजा रावणाचा भाचा होता. आणि या भाच्याने कालास्त्राची तपश्चर्या केली, साधना केली. कालास्त्र प्राप्त झाल्याच्या नंतर विश्वातला एकही सदाचारी माणूस जिवंत ठेवायचा नव्हता, इतका हरामखोर होता हा. पण महाराज कालास्त्राने विचार केला, मी पवित्र अस्त्र मूर्खाच्या हातात कसं जाऊ, कसं जायचं मूर्खाच्या हातात. महाराज मालकाने इतक्या श्रद्धेनं बैल घेतले, जोपासले, गुळी चारायचे, पेंड चारायचे, ढेप चारायचे, नाना प्रकारची इतकी बैलाची जोपासना करायची. गडी हलकट भेटलं.
एकच भाऊ नौकर नालायक राजू काका हलकट बेतला, त्याला कळलंच नाही गडी कसे ते बैल कसे हाणावं. तसं कालास्त्राने विचार केला, माझं जीवन त्या बैलासारखं झालंय. कालास्त्र कशाला म्हणते ते अस्त्र, आणि ते मूर्खाच्या हातात जावं. पण योग असा आला, शेष प्रभू लक्ष्मणजीच्या रूपामध्ये फळ आणण्याकरता वनात गेले. त्यावेळेला लक्ष्मणजीच्या हातात अस्त्र असटलं, अरुण तात्यान त्यांच्या हातात पडलं. हे अस्त्र किती प्रभावशाली आहे म्हणून बाणकर पाटील साहेब प्रयोग केल्याबरोबर ती जाळी तुटली. ती जाळी होती वेळूची, आणि या जाळीत तपाला बसलेला साम त्याचं डोकं उडालं आणि याचं रक्त त्या वेळूच्या बुडाला लागलं. साबरी वाढ हिन्नल्या सरळा, वरी फळ ना आत पोकळा, कास्तन झाले गळा, शिळीये जैसे. आळंदीतल्या मालकांचं वर्णन. वेळू अपवित्र. तुम्ही लक्षात घ्या सज्जनांनो, तरुण पोरांना जरी माहीत नसेल तरी मोठ्यांना याची माहिती असावी, आणि तरुणांना सुद्धा माहिती असावी. आधुनिकता आली, प्लॅस्टिकचे मोगे येतं, प्लॅस्टिकचे नळे येतं, फायबरचे नळे येतं. आपल्या काळात ती सुविधा नव्हती लहानपणी, म्हणून वेळूचा नळा केला जायचा, त्याची पेरणी केल्या जायची. पण येळूनं पेरणी करत असताना पहिली मूठ धन्याची पेरीत होते. धने पेरायची पहिली मूठ धन्याची, इतकी शिस्तता होती. येळूची काठी जर आंधळी कोणाच्या हातात दिली असेल तर शास्त्रामध्ये त्याला निषेध सांगतात. आंधळी म्हणजे वरचा आणि खालचा डोळा सरळ जर असेल तर ती काठी डोळस आहे. वरचा आणि खालचा डोळा जर तिरपट आला असेल तर काठी आंधळी आहे, अंध आहे. असा जास्त विश्लेषण नको आहे तिचं. हा वेळू बांधला आणि ते वेळू अपवित्रता. आता ते त्याचे कारणं पुन्हा वेगवेगळे. त्याच्यात त्या 7 कांड्यामध्ये बसवलं. पहिल्या दिवसाचं चरित्र, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी श्रीमद भागवताचं चरित्र झालं. 6 कांडे फुटले आणि 7व्या कांड्यात तो धुंदुककारी गेला. तिथे गेल्याच्या नंतर 7व्या दिवशी बऱ्यापैकी निजधाम ही नाना प्रकारची वर्णनं कथाप्रसंगात झाली. त्या दिवशी आरती झाली, 7वं कांड फुटलं आणि धुंदुककारी पूर्वद रूपाला दिव्य अशा प्रकारचं तेज प्राप्त झालं. अनाथाच्या नाथे घातला विमानी. हे श्रीमद भागवताचं श्रेय आहे. म्हणून आपल्याकडे दशमस्कंद वाचण्याची पद्धत आहे. घरात एखादा व्यक्ती गेला असेल तर एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी हे 3 दिवस एकादशीला सुरू करायचं. दशमी, एकादशी आणि द्वादशी, चुकून बोललो एकादशीला, दशमीला सुरू करायचं. एकादशी आणि द्वादशीला त्याची पूर्णाहुती करायची. 3 दिवसाकरता मधले जेवढे श्लोक आहेत दशमस्कंदातले, दशमस्कंद हा श्रीकृष्ण परमात्म्याचा प्राण आहे, ते त्याच्यासाठी करत असतात. असो, कल्याण मासिकात फार पूर्वी एकदा एक प्रसंग आला तर खूप, आता ते मासिक फार प्रभावशाली होतं. कल्याण मासिक फार गाजत होतं. एखाद्या गावामध्ये सर्पदंशाने जर माणसं जास्त मरत असतील तर महाभारताचं वाचन करायचं. फक्त स्वाप्तिक पर्व सोडून 18 पर्व असतात. स्वाप्तिक पर्व क्रम भेदून वाचायचा असतो. मग तोही दोष नाहीसा होत असतो. काही काही लोक फार अधिकारी महाराज, उच्चांक गाठला विद्वत्तेचा, अशी काही प्रचंड अभ्यासू लोक होती. या अनुषंगाने त्या श्रीमद भागवताचं वाचन इथं जरी मी कथा प्रसंग केला असेल, पण आदरणीय देवांनी चांगल्या प्रतीची एक व्यक्ती संहिता वाचक लावली, दंड उभा केला, देवता स्थापन केल्या, हवन सुद्धा केलं. काल पूर्णाहुतीचा साक्षीदार मी आहे, माझ्या हातानेच पूर्णाहुती झाली. विधियुक्त पूर्ण सगळ्या गोष्टी तिथेच. म्हणून आपण इथं देवतेचं स्थापन जास्त केलं नाही. सगळं व्यवस्थित होईल, त्याची दिवाबत्ती होईल, वेळेला त्याची निरंजनी होईल, याकरता आदरणीय विजू काकांनी मोठ्या त्यांच्या सद्विवेक बुद्धीने त्या पूजेची आराध्यस्थित केली. आज पिंड तर्पण वगैरे संपूर्ण गोष्टी करून घेतल्या. काका तुम्हाला सुद्धा प्रणाम. पुनश्च स्वर्गीय किरणरावांना अधिष्ठान मिळो. राहिला प्रश्न, गेले कसे. चर्चा असते हो लोकांची, इतकी चर्चा, इतकी चर्चा, इतकी चर्चा की बघायचं काम नाही. माणसं म्हणते ते आमका कसा तरुण मेला, ती तरुण बाई कशी गेली, ते आमके कसे गेले, ते तमके कसे गेले. राजे हो, अभिमन्यू 22.5 वर्षाचा होता, ज्याचा मामा पंढरपुरातला मालक आहे, ज्याचा मामा जगाचा बाप आहे, आणि मामाच्या मांडीवर प्राण साठला. तुमच्या आमची काय, किरणरावांची काय कथा आहे राजे हो. किती मोठी म्हणून सांदीपणी किती मोठे होते महाराज. विश्वातला शिक्षण महर्षी, जगातला, त्याही व्यक्तीला जावं लागलं. कुबेर किती श्रीमंत होते, कुबेराला जावं लागलं. सुदामदेव कोण, चरित्र राहिलं आपलं, वेळ नव्हता. कोण सुदामदेव महाराज, ज्याच्या पत्नीला साडी नेसायला व्यवस्थित नाही, त्या वारकऱ्याला गाव सोन्याचं होतंय, त्या सुदामदेवाला सुद्धा शरीर जावं लागते. लक्ष याला ठाव स्मशानीचा. किती मोठे सुदामदेव. कोण गरुड, गरुडाची विंताई, कश्यपाच्या 13 पत्न्यापैकी एकीनं पक्षाला जन्म दिलाय. बनकर साहेब
महाराज ही दरी कोसळून मृत्यू पावली. गरुडाने आपल्या आईचं प्रेत आणलं आणि देवाला विचारलं, देवा मी आयुष्यभर माझ्या भावानं अरुणाने 1 रुपया घेतला नाही आणि मी सुद्धा तुम्हाला पाठीवर घेतलं, कधी चाराने घेतले नाही, माझी आई जिवंत करा. विटेवरच्या मालकानं सांगितलं, गरुडा 7व्या अवतारात मी वनवासात असताना माझे बाबा गेले, मला माझ्या बाबाचा मृत्यू थांबवता येत नाही, तुझ्या आईचा कसा थांबवता येईल. साखरेचा नो हे ऊस आम्हा कैसा गर्भवास. साखरेचा ऊस होत नाही महाराज. ऊसाची साखर होती, ऊसाचा गुळ होईल, ऊसाचं पावडर होईल, ऊसाची खानसरी होईल, पण अशी किती साखर एका कारखान्यात टाकल्यावर त्याचा डबल ऊस तयार होईल. नाही होत, नाही होत. साखरेचा नो हे ऊस निर्माण आहे. एकदा जी व्यक्ती गेली महाराज, संत नरहरी महाराज एका ठिकाणी सांगतात, या शरीराची माती होती राजे हो. शरीराची होय माती, 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 शरीराची होय माती. कोणी नाही ती सांगाती, कोणी नाही ती सांगाती, सारी आवडी कामे खोटी, अंती दाने मसवटी, सारी अवघी कामे खोटी, अंती दाने मसवटी. शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती, सारी आवगी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. एवढं मोठं वैभव लवाजम्यात आणलं, चांगल्या प्रतीचं घर अर्जित केलं, नाही थांबता आलं त्या घरात, नाही. या अनुषंगानं त्यांना जावं लागलं. महाराज मंगळवेढ्याचे मालक म्हणतात, ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटते, तुटला आयुष्याचा दोरा आणि येर वाऊगा पसारा. आयुष्याची माळ ज्या दिवशी तुटल त्या दिवशी सगळा पसारा. टाकोनी पळती रांडापुरे, अंती होती पाठमोरे. सगळ्यांनी यावं लागतं. मशानात नेलं की भडाग्नी नावाचा अग्नी लागतो. भडाग्नी, अग्नीचे 14 आणि 9 प्रकार सांगितले. भडाग्नी नावाचा अग्नी एका मडक्यात नेत असतात आणि तिथं त्या अग्नीला भडाग्नी नाव प्राप्त होते. मालक सांगतात, मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. राजे हो, जे लोक ज्याच्या करता रडतात का, तीच लोक त्याला बाहेर काढतात. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. सोन्याना गणगोताईचा करीती विचार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. सोयरे सज्जन ऐसा करीती विचार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. माणूस मेल्या वजन वाढतं का राजेहो? नाही, पण त्याच्या शरीरातून निघलेली दुर्गंधी ही बाकीच्या लोकांना भार ठरते, म्हणून काढा म्हणतात. आणि बापू, चांगल्या बेडवर झोपणाऱ्या माणसाला कुठं नेऊन झोपितात? नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती स्मशानी. ओ मानस जाळी ते ठिकाणी, मानस जाळी ते ठिकाणी, नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती स्मशानी. नेऊनी निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी. नेऊन निजवतात. कोणत्या गौऱ्या लावतात बापू? वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. देहूतल्या मालकांनी सांगावं. महाराज,
ज्याच्यासाठी आपण करतो त्याची अस्तर्पणाची तिळांजोळी दिली. कुळनाम रूपाशी दिली तिळांजोळी, कुळनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. ते शरीर समर्पित करावं लागतं. किती मोठी. दशरथ राजा प्रभू रामचंद्र परत आले आणि आईने एका मडक्याला नमस्कार केला. मालकाने विचारला, काय बाळा, ज्याच्यापासून तू जन्माला आलास त्यांच्या शरीराची याच्यात राख आहे. दशरथ राजाच्या अस्थी ठेवल्या होत्या. आई काय करायच्या? बाळा तू नव्हता रे, म्हणून तुझ्या हाताने शरयूच समर्पित करायच्या, भूदेवाच्या हाताने मंत्रोच्चार करून तर्पण विधी करायचा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जगाचा बाप आहेत, शेषशाही भगवान लखनलाल आहेत, वैराग्याचं टोक भरत आहे आणि कर्तव्याचं टोक शत्रुघ्न आहेत. चौघे पुत्र राया दशरथा. सीताई साहेब, उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी ह्या 4 सुना आणि हे चौघे पुत्र. तो आस्तीचा कलश घेतला आणि शरयू मध्ये आस्ती टाकत असताना ढस 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 शरयू रडत होती. वशिष्ठ हजर होते, कुलगुरू सूर्यवंशाचे. माय का रडते ग? गुरुदेव, मी ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आले म्हणजे गंगा, मी ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आले, मी अनंत पाप्यांचं पाप धुते. त्याअर्थी गंगा किती पवित्र. आणि पवित्र गंगा ज्याच्या चरणांगुष्ठातून जन्माला आली त्याचा अंगुष्ठ किती पवित्र. आणि अंगठा ज्याच्या शरीराला आहे त्याचं शरीर किती पवित्र. आणि हे शरीर ज्याच्यापासून जन्माला आलंय ते दशरथ राजा किती पवित्र. वशिष्ठाने विचारलं, माय करायचं काय? काही नाही, मला असं वाटतं ह्या राखेचे पुन्हा दशरथ राजा करा. नाही करता येत. साखरेचा नो हे ऊस. गांधारी राख सावडायला गेली मुलाची. रडत नव्हती गांधारी, ब्रह्मज्ञान होतं गांधारीला. या विश्वात ठराविक लोकांना मैत्रिणी चांगल्या भेटल्या आणि 2 बायकाला दाशा चांगल्या भेटल्या. कुंतीला दाशी भेटली धात्री. धात्री सारखी गायनिक जगात बाईच नाही. कोणती गायनिक असेल, डिलिव्हरी सोनोग्राफी केल्यावर बाळ सुखरूप आहे का, हृदयाला छिद्र आहे का, मेंदू खराब आहे, मग सांगेल. महाराज धात्री 25 फुटावून सांगत होती गर्भ किती चांगला आहे आणि किती वाईट आहे. ही गांधार कुंतीची दाशी होती. आणि गांधारीची दाशी होती कांतीप्रिया. ब्रह्मज्ञानाचं झाड उभं करायची. आणि एवढं ब्रह्मज्ञान सांगणारी दाशी असल्यावर ती रडण कशाला बुवा. महाराज मगाशी माफ करा बरं, तुम्हाला मोबाईल पाहू नका म्हणलं. मी ते काय होते माहिती आहे का, ह्या कॅमेऱ्यावर ज्या वेळेला आपण हे सगळं प्रक्षेपण होतं का आप्पासाहेब, त्यावेळेला लोक नाव ठेवतात. आता काही हरामखोर, भडवे, नालायक, बुजदिल अवलादी कीर्तनात व्हॉट्सअप खेळतात. यायला कोण्या नरकात टाकाव्या, हरामखोरायला दे, यमाला सुद्धा कळणार नाही. आपला संप्रदाय लय मोठा आहे महाराज, आपण नाही चुका करायच्या. तुम्ही रेकॉर्डिंग करू लागले, छान, त्याबद्दल काही विषय नाही. एखाद्या वेळेस असं वाटून येवा महाराज मला का म्हटले, त्याचा उलगडा मी तुम्हाला केला. कारण नको आहे, आपण फार मोठ्या माणसाची लेकरं आहोत. मी काल तुम्हाला एक वर्णन सांगितलं होतं. बाणकर पाटील साहेब या जगातल्या शेमीला शेळ्या खात्यात. राजू काका, विकास भाऊ या जगातल्या आपट्याच्या झाडाला शेळ्या खात्यात. अरुण तात्या. पण शेळ्याचं खाद्य, मेंढ्याचं खाद्य शेमी आणि आपटा. पण याला देव पण कोदिशी आलं. सौंदर्य आपटा रान चारा, आपो दसऱ्याचा तुरा, एरवी आसी पुसे कोण, एका देवाचा ठिमान. सौंदर्य आपटा रान चारा, हे तो दसऱ्याचा तुरा. आणि एरवी कोण पुसला असतं त्याला? हे आपल्याकडे लावायचं महाराज. गिरगावकरांनी रामायण भागवत सोडून द्यायला कांदे कापायला तरी बलिदान का, ऊस तोडायला तरी बलिदान का, घाम निघन जिथून निघून तिथून करता येतं का काम? काका आपल्याला कापू शकतो आपण ऊस? नाही. आपल्याला किंमत कोणामुळे? पंढरीतल्या मालकामुळं, काशीतल्या मालकामुळं. एरवी तरी पुशे कोण,
एका देवासाठी पावे मान. म्हणून महाराज आपल्याला मान आहे. ज्या घरी आपण राजू काका आम्ही एक घास घेईपर्यंत तुम्ही थांबता, मला सांगा त्या घरात राहणाऱ्या माऊलीची चप्पल तरी पाहायची कोणाची हिंमत असेल का? पण त्या बाईनं आम्हाला ताटं करून द्यावा. कोणाची ताकद आहे ही? ज्ञानोबा तुकोबारायची ताकद आहे. म्हणून राजू हो, आपल्या संप्रदायातल्या माणसांनी नैतिक चुका कधी करायच्या नाही. आपल्यावर फार मोठी कृपा आहे राजू हो. किती अहो, सासऱ्याने अधिक मासात जर नाही नेलं जावायला तर तो कोकण्या मशिवानी फुगतो. मला सासऱ्यानं आहेर केला नाही, मला कपडे केले नाही. कोण कोण कपडे घेऊन आले गिरगाव करायला? ही म्हातारी आजी आली, शिकारे पाटील आले. आज कुठं गणेशकडे गेलो, त्यांच्याकडे कपडे. काल काकांकडं प्रसादाला गेलो, ताराबादला दर्शनाला जाताना चप्पल सगट कपडे. कोणाची ताकद आहे? जावाई म्हणून करतात लोक आपल्याला? नाही नाही, आपण विश्वाच्या मालकाचं नाव घेतो, ज्ञानोबराय तुकोबारायच्या नामाचा उच्चार करतो, म्हणून आपल्याला एवढी मोठी किंमत आहे. चला काय सांगू लागलो? दाशी दाशी दाशी. कांतीप्रियेनं संध्याकाळी सांगितलं होतं दुर्योधन मृत्यू पावला. रडली नाही. रडली कधी? राखेपाशी गेल्यावर. डोळ्यांना रडली. हृदय पाझरलं. हृदय हृदय पाझरलं. कारण 100 पोरं होते. 100ला 100 सुना पांढऱ्या साडीत होत्या. बाईची पावर साधी नव्हती बरं गुरुजी. ह्या बाईनं शाप दिल्यावर पंढरपुरातल्या मालकाचे सगळे पोरं दारू पिऊन मेले. वज्र नावाचा मुलगा सोडून दिला. इतकी बाई पावर बाज होती. राखेपाशी बसली, हृदय पाझरलं. राखेला ओलावा निर्माण झाला. राख एकत्रित केली आणि दाबून 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 त्या राखेचा पुतळा तयार केला. कन्हैया, विश्वाचा बाप आला, जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. जी आत्या, कोणती आत्या होती? आत्याची जाऊ आत्या. महाराज नुसता आत्या नाही म्हणला शिंगणापूरकर. मसन वाट्यात एक गुडघा दुर्योधनाच्या राखात टेकलाय. दुर्योधन जिथं जाळलाय का त्या राखेत एक गुडघा आहे देवाचा. एक गुडघा बाहेर आहे आणि कपाळ गांधारीच्या पायावर आहे. काय आत्याबाई, तिची देवावरी सत्ता पतिव्रतेची. काय काय म्हणले? काही नाही कृष्णा. आत्या नात्यानं माझ्या जावेचा तू भाचा आहेस, तू माझा सुद्धा भासा आहेस. या नात्यानं तुला मागणी मागते. माझ्या 100 पोरांनी पांडवाला त्रास आतापर्यंत दिलाय. सगळे मेलेत, सगळे मेले. माझ्या भावान मारले. ती म्हणली नाही कृष्ण, हुशारबाई होती ती. कृष्ण परमात्म्यान मारले नाही, त्या शकुन्यान मारले होते. पण एक काम करणं देवा, जशी पांडवावर कृपा केलीस तशी माझ्या एकट्या दुर्योधनावर कृपा कर. याला जिवंत कर. आता दुर्योधन त्रास देणार नाही. आता दुर्योधन धर्माच्या डोक्यावर छत्री धरील. याला करणं जिवंत. तर राखुंड्यापाशी, प्रेताच्या राखुंड्यापाशी बसल्यावर एका 2 नंबरच्या राजकारण्याकडे पाहिलं. जगातला 2 नंबरचा राजकारणी म्हणजे विदुर काका. आणि काकाकडे बघितलं आणि काकाने सांगितलं. काकाने एका हातात राख होती आणि एका हातात खडे होते. मागचा प्रसंग सांगतोय. आणि राखुंडा आणि खडे एकत्रित करून सोडून दिलते. खडे होते गारीचे, खडे नाम हिरे. आणि काकानं देवाला प्रत्यय सांगितलं होतं, देवा युद्ध मिटिण्यासाठी आलेल्या लोकांकडे तो युद्ध मिटिलं नाही. द्रौपदीच्या केसा करता आणि भीमाच्या गंधा करता तो युद्ध चालू ठेवलंस. लक्षात ठेव, हे खडे आणि राखुंड होतं का? हिरेचं राखुंड होणारे. कर्ण नावाचा हिरा राग झाला, भीष्म नावाचा हिरा राग झाला, कृपाचार्य नावाचा हिरा राग झाला. काय लोक होते राजे. कोणाला म्हणायचं भीष्म?
देखोनी दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, आणि काळाशी सारोनिया दूर, स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस यमाल पायत्याला उभं केलं. एकच भाऊ, काय ताकद आहे त्या म्हाताऱ्याची. जळून गेला तो हिरा.